नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत चटपटीत कैरी। सध्या कैऱ्यांचा सीजन असल्यामुळे कैऱ्यांचे वेगवेगळे प्रकार आपण करत असतो। त्यातलाच हा एक प्रकार आहे, म्हणजेच हे कैरीचे एक प्रकारचे सॅलडच आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक कैरी, लाल तिखट, धने पावडर, हळद, काळे मीठ, चाट मसाला आणि सैंधव मीठ। आता मी सुरुवातीला कैरी बारीक चिरून घेणार आहे। आमच्या लहानपणी शेतातच भरपूर आंबे असत, त्यावेळेला कैऱ्यांची सुरुवात झाली म्हणजे या प्रकारचे सॅलड म्हणजे चटपटीत कैरी करत असत। जेवणात तोंडी लावण्यासाठी ही कैरी केली जात असे आणि ती 4-5 दिवस सहजच टिकत असे। या कैरीत हळद थोडी जास्त प्रमाणात टाकली जात असे, त्यामुळे कैरीला हळदीची एक वेगळी चव असे आणि त्या निमित्ताने कच्ची हळद पोटामध्ये जात असे। मी थोड्या बारीक फोडी करणार आहे, तुम्ही त्या मोठ्या केल्या तरी चालतील। आता माझी सर्व कैरी बारीक चिरून झालेली आहे, ती मी एका भांड्यात भरून घेणार आहे। त्याचप्रमाणे मी यामध्ये लाल तिखट, धने पावडर, चाट मसाला, त्याचप्रमाणे काळे मीठ, सैंधव मीठ आणि सर्वात शेवटी हळद टाकणार आहे। आता मी हे सर्व चांगले एकजीव करणार आहे। अगदी 15 ते 20 मिनिटात कैरीला चांगले पाणी सुटते, त्यामुळे कैरी मऊ होते आणि 4 ते 5 दिवस सहज टिकते। कशी वाटली माझी ही चटपटीत कैरी कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।